आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी पुरुषोत्तम कुलकर्णी. ठळक घडामोडी. सोलापूर विद्यापीठात युवा स्पंदन महोत्सवाला प्रारंभ. आदिनाथ साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 62 उमेदवार रिंगणात आणि सोलापुरात रेल्वे स्कॉट प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ. आता घडामोडी विस्तारानं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात झाली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सोलापूर उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंके यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. या युवा स्पंदनात तरुणाईच्या ऊर्जेचं, सर्जनशीलतेचं आणि भारतीय संस्कृतीच्या वैभवाचं प्रतिबिंब आहे, असं प्रतिपादन साळुंके यांनी याप्रसंगी बोलताना केलं. विद्यापीठातील 11 संकुलातील 250 विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सहभाग नोंदवला आहे. करमाळ्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 21 जागांसाठी 62 जण रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार संजय शिंदे या 2 गटात लढत होणार आहे. बागल आणि जगताप या 2 गटांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे कालपासून 2 दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. बुधवारी अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर इथं सागर कल्याण शेट्टी मित्र परिवाराच्या वतीनं बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ गोरे यांच्या हस्ते पार पडला. आज दिवसभरात गोरे यांच्या उपस्थितीत शासकीय बैठका आणि विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी काल देगाव येथील मलनिस्सारण केंद्राला भेट देऊन विविध कामांची पाहणी केली. या केंद्रात सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर आयुक्तांनी प्राणी संग्रहालयाची देखील पाहणी केली. हे संग्रहालय सुरू करण्याबाबत त्यांनी आढावा घेतला. या संग्रहालयाची नव्यानं बांधणी करण्यासाठी 15 कोटींचा प्रस्ताव पालकमंत्री जयकुमार गोरे यांना देण्यात येईल, असं डॉ. ओंबासे यांनी सांगितलं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील रामपूर तलावातून कालव्याद्वारे कालपासून उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडल्यामुळे रामपूरसह कर्देहळ्ळी आणि तोगराळी भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान मंद्रुपमधील सीतामाई तलाव फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्यानं शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर इथं काल झालेल्या बैलगाडा शर्यतीत बारामतीमधील खंडेश्वरी प्रसन्न ईश्वर आटोळे यांचा बाढ्या आणि बुलढाणा येथील बब्या या बैल जोडीनं प्रथम क्रमांक मिळवून हन्नूर केसरीचा मान पटकावला आहे. हन्नूरमधील कल्लाप्पा पुजारी द्वितीय, चपळगावचे मल्लू सोनार तृतीय, करकमचे भैरवनाथ प्रसन्न, संतोष घोडके यांनी चौथा क्रमांक मिळवला. हन्नूरचे उपसरपंच सागर कल्याण शेट्टी मित्र परिवाराच्या वतीनं भरवलेल्या या स्पर्धेचं बक्षीस वितरण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी हे उपस्थित होते. सोलापुरातील वीर तपस्वी प्रशालेत लोकनेते ब्रह्मानंद मोरे प्रतिष्ठानच्या वतीनं काल महाआरोग्य आणि रक्तदान शिबिर पार पडलं. काशीचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. आरोग्य शिबिरात 2148 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 345 जणांनी रक्तदान केलं. आमदार विजयकुमार देशमुख हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर.
या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. मंगळवेढा बोराळे या मार्गावर उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग बांधण्याची मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. रत्नागिरी नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग मंगळवेढ्यातून जातो. या रस्त्याच्या कामामुळे मंगळवेढा बोराळे रस्ता बंद झाला आहे. त्यासाठी या रस्त्यावर उड्डाणपुलाची गरज आहे असं शिंदे यांनी निवेदनात म्हटलं आहे. माळशिरस तालुक्यातील 4 गावांमधील 39 वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गारवाड, बचेरी, मगरवाडी आणि सुळेवाडी या 4 गावांमध्ये दररोज 80,000 लिटर पाणी पुरवलं जात आहे. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन जिल्ह्यासाठी 40 कोटी 16 लाखांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे असं उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी सांगितलं. जिल्ह्यात मागणीनुसार टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. सोलापुरात बौद्ध साहित्य संमेलन होणार आहे. त्याचं औचित्य साधून सोलापुरातील सम्यक बुद्ध विहारात व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्याचं पहिलं पुष्प मारुती बेलभंडारे यांनी गुंफलं. धम्म आचरणातून जीवन समृद्ध होतं असं प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी बोलताना केलं. बौद्ध धम्म आचरण काळाची गरज हा व्याख्यानमालेचा विषय होता. सोलापुरात रेल्वे स्कॉट प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. रेल्वे क्रीडाधिकारी आदित्य त्रिपाठी, क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंबरसू यांच्यासह रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. सलामीच्या सामन्यात अभिसिद्ध सीसी आणि कुरुडवाडीतील जय हिंद या 2 संघांनी विजय मिळवला. शेवटच्या क्षणात काही संक्षिप्त घडामोडी. सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांचा काल 836वा समाधी सोहळा पार पडला. त्यानिमित्त योग समाधीला रंगीबेरंगी फुलांची आणि फळांची आरास करण्यात आली होती. सायंकाळी दीपोत्सव सोहळा झाला. चैत्रवारी निमित्त पंढरपूर शहराकडे जाणाऱ्या मार्गांवर जड वाहतुकीला दिनांक 5 ते 9 एप्रिलपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी हा आदेश काल जारी केला आहे. जिल्हास्तरीय युवा पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या युवकांनी 15 एप्रिलपर्यंत जिल्हा क्रीडा कार्यालयात अर्ज सादर करावेत असं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केलं आहे. आता तापमान. सोलापुरात काल बुधवारी नोंदलं गेलेलं तापमान अंश मध्ये असं होतं. कमाल 38, किमान 25.6. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. सोलापूर विद्यापीठात युवा स्पंदन महोत्सवाला प्रारंभ. आदिनाथ साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 62 उमेदवार रिंगणात. आणि सोलापुरात रेल्वे स्कॉट प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ. याबरोबरच सोलापूर दिनांकामधील घडामोडींचा आढावा संपला. नमस्कार.